एव्हरीवन, तर बघू शकता इकडं मस्त रेडी वगैरे झाले आणि वाट बघत आहे माझ्या भावाची. एकतर फार उशीर झालेला आहे आणि तो येतच नाही होता, ट्रेनचा टायमिंग होत होता. मग फायनली माझा भाऊ आला आणि आम्ही निघालेलो आहे गावी. तर काय कशाला चालू आहे ते नंतरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सस्पेन्स आहे. तर चला, असं मस्तपैकी पोचलो रेल्वे स्टेशनला आणि मस्त आमचं रिझर्वेशन होतं, तर काही टेन्शन नाही होतं. मग आम्ही रिझर्वेशन स्लीपरचं केलं होतं, पण ते नाही का मध्ये झोपायला ते अडचण होती आणि असं वेगळंच वाटतं, म्हणून आम्ही ते सगळ्यांनी ठरवलं की आपण असंच बसून प्रवास करायचा. आणि असा प्रवास करत करत हे माझ्या भावाचा मुलगा, माझा भाचा, ह्याच्यासोबत बच्चा पार्टी करत करत, मजा करत करत इकडं बघा किती आराम चाललाय. आणि ट्रेनमध्ये असा प्रवास होतो ना, त्याच्यामुळे मला आता आवडायला लागले. आणि असं भेळवाला आला होता बघा ट्रेनमध्ये, आणि हा माझा पुतण्या बघा कसं घेऊन खाते, ते एवढं क्यूट वाटत होतं, एवढं क्यूट वाटत होतं हे बघा. मग त्याच्यासोबत मस्ती वगैरे करत करत प्रवास खूपच मस्त जात होता. हे बघा कसं करते न, वाव किती क्यूट आहे ना. तर चलो, मी गावी गेले आणि मला सर्दी झाली, तर चला 2-3 दिवस ब्लॉकच गावचेच असतील. तर मग फायनली आमच्या गावात पोचलो आणि पोचल्या हे बघा माझं गाव आहे. तर माझं पण गाव छान आहे बरं का पुणेकरवाल्यानं. मी पुण्याची सून आहे आणि लातूरची मुलगी आहे. तर हे लातूर आहे पिल्लू. तर मग मस्त मस्त पोचलो. आणि गावी जायचं म्हणलं का खूप थकवा येतो आणि खूप भूक लागलेली. मग मस्त असं इडली मागवली. आमच्या लहानपणी बस स्टॉपला एवढे छान पोहे बनवायचे, एवढे छान बनवायचे आमच्या लातूरमध्ये. पण काय सांगू, आता हे इडलीचं उगीचच काढले. मग बस स्टॉपला बसून बसून एवढा वैताग आलो. गावी गेलं नाही कस प्रॉब्लेम असतं बसमध्ये. आणि कशी बस, आम्हाला बस वगैरे पकडली. हे माझे फॉलोअर्स आहेत, तर मग त्यांनी म्हटले तुम्ही विद्या मॅम आहे का, असं तसं आमची गॉसिप चालू होती. मग मी पोचले माझ्या गावी. माय गॉड, कसली भारी फिलिंग येत होती. हे बघा माझा भाऊ आहे, तो बॅग घ्यायला आला होता. हा मेरा भाई, छोट्या चुलत्याचं. मग फायनली आम्ही घरी पोहोचलो. हे बघा माझं घर आहे इकडे. हे माझ्या भावाची मुलगी, माझी आई. मग आई गेल्या गेल्या गळ्याला वगैरे पडलो आणि एवढी भूक लागायला लागली. मग मस्त आईनं माझ्या जेवण दिलं. ते पण आमच्या गावामध्ये नाही का असं जेवण होतं आणि ते आईनं आणून ठेवलं होतं माझ्यासाठी. तर बघा मी असं मस्त बुंदी वगैरे पुरी भाजी खाल्ली. आणि मग माझ्या चुलत्या बिलत्याला सगळ्यांना भेटायला गेले. आणि बघा गावचं वाव ये, म्हणजे आमच्या घराच्या बाजूला सगळीकडे शेती आहे. मग तिकडं असं मस्त थोडा वेळ बसले चुलतीसोबत